आदिवासी मंत्री अशोक उईके यांच्याच जिल्ह्यात आदिवासी विद्यार्थ्यांवर विविध मागण्यांसाठी आंदोलन करण्याची वेळ आली आहे। गेल्या 8 दिवसांपासून आदिवासी विद्यार्थ्यांनी यवतमाळच्या जिल्हा परिषदेसमोर विविध मागण्यांसाठी साखळी उपोषण सुरू केले। 14 ऑगस्टचा शासन निर्णय रद्द करण्यात यावा, आदिवासी विकास विभागातील 12,500 रिक्त पदे भरावी आणि पैसा क्षेत्रातील पदभरती करावी अशी मागणी करण्यात आली आहे। गडचिरोलीतील आश्रमशाळेत झालेल्या 3 मुलींच्या मृत्यू प्रकरणी संबंधितांवर कठोर कारवाई करावी आणि आश्रमशाळा वसतिगृहांमध्ये चांगल्या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी ही विद्यार्थ्यांनी केली आहे। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अतुल राऊत यांनी। गेल्या 8 दिवसापासून आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहेत। त्या पेसा अंतर्गत जे आहे भरती होण्यासाठी त्यांनी जे आंदोलन पुकारले आहेत, तर आपल्यासोबत काही विद्यार्थी आहेत, चर्चा करू त्यांच्याशी काय मागण्या आहेत। काय मागण्या आहेत? आमच्या प्रथम मागण्या आहे की 6 जुलै 2017चा जो निर्णय होता सुप्रीम कोर्टाचा की विशेष 12.5 विशेष पदभरती घेण्यात यावी, पण अजूनही सरकारने ती भरती घेतली नाही। आज 9 वर्ष होत आहे व पेसा व नान पेसा या महाराष्ट्रामध्ये 13 जिल्हे आहेत, त्यापैकी चंद्रपूर जिल्हा हा पेसा जिल्ह्यामध्ये आला आहे। बाकी 12 जिल्हे स्थगित दिले आहे आणि बरेचशा जिल्ह्यामध्ये 12 मध्ये शून्य जागा पेसाच्या दाखवलेल्या आहे, पण शासनाकडे यावर दुर्लक्ष होत आहे। या पेसाच्या जागा नेमक्या गेल्या कुठे? आमच्या आदिवासी समाजाच्या जागा व विशेष पदभरती हे विकून खाल्ली का, नेमक्या चोरल्या का, या कोटी विकल्या? या शासनाला आम्हाला या विद्यार्थ्याला जाब विचारायचा आहे। आणि जो आता आमच्या आदिवासी विद्यार्थ्यावर जो शासनाने जी.आर. लादला होता की नाही बा वयाची अट ठेवली होती, पण आता आम्हाला कुठेतरी चॉकलेट दिलेलं आहे का त्या जी.आर. तात्पुरती स्थगिती आणला आहे का विद्यार्थी कुठेतरी शांत राहायला पाहिजे। पण आम्हाला जी.आर. स्थगिती नाही तर जी.आर. रद्द पाहिजे आणि आम्हाला शिक्षणाची समोरील संधी पाहिजे। याच्यानंतर जो गडचिरोली जिल्ह्यामध्ये ज्या मुलींची विषबाधा झाली आश्रमशाळेमध्ये, त्या मुलींच्या जीवाची किंमत आमचं शासन अशा प्रकारे ठरवते का जिथचा जो आमचा आदिवासी मंत्री असो की सत्तेमध्ये बसणारा मंत्री असो, तिच्या मंत्र्याची जी चेअर आहे ती 10 ते 5 लाखाची चेअर आहे आणि आमच्या विद्यार्थ्याच्या मृत्यूची किंमत फक्त 1 लाख ठेवते। तर आम्हाला 1 लाख नाही तर त्या प्रत्येक त्याला आर्थिक सहाय्य म्हणून 1 कोटी असली पाहिजे। आणि आमची या पदभरतीच्या ज्या विशेष भरती आहे हे आम्ही इथंच नाही तर आमच्या पदभरती लवकरात लवकर काढण्यात याव्या, अन्यथा आम्ही सर्व यवतमाळ जिल्ह्यातील नाही तर महाराष्ट्रातील जिथं जिथं आदिवासी विद्यार्थी आहे रस्त्यावर उतरू आणि इथं तीव्र प्रकारचे आंदोलन काढू। आणि आमच्या ज्या भरत्या आहे या भरत्या कुठेतरी आम्हाला आश्वासित नाही तर लिखित स्वरूपाच्या आणि यावर परिपत्रक काढावं, तेव्हाच ते आंदोलन